हर हर महादेव मित्रांनो. तर आपण आता आलो आहे वेळगिवेमधील रामेश्वर मंदिरामध्ये. पांडवकालीन हे शिवमंदिर आहे. खूप पुरातन आणि खूप प्राचीन इतिहास असणारं असं हे शिवमंदिर त्या ठिकाणी आपण आलो आहे. सुवर्ण कोकणच्या माध्यमातून आपण श्रावण महिन्यात देवगड तालुक्यातील जी शिवमंदिर आहेत प्रत्येक गावातली ती आपण एक्सप्लोअर करतो आहे, त्याचं दर्शन घेतो आहे आणि या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत ती पोचवतो आहे. तर ह्याच्या पुढे देखील आपले अजून व्हिडिओ येत राहणार आहे. त्यामध्ये अजून आपण गावातील जी शिवमंदिर आहेत ते आपण तुम्हाला दाखवणार आहोत, त्याचं दर्शन तुम्हाला देणार आहोत. तर त्यासाठी आपलं सुवर्ण कोकण व्लॉग यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. तर आता मी आहे वेळगिवे गावातील श्रीदेव रामेश्वर मंदिरामध्ये. पुण्यभूमी क्षेत्र श्रीदेव रामेश्वर वेळगिवे. तर ही आता कमानी आहे, प्रवेशद्वार, आणि इकडून आपण आता मंदिराच्या आवारात प्रवेश करतोय. चप्पल वगैरे आज ठिकाणी काढायची आहेत. आज श्रावण सोमवार निमित्त आपण आलो आहे आणि इकडे जरा कॉन्क्रीटचं फ्लोरिंग असल्यामुळे थोडासा जरा निसरडा रस्ता आहे. इथे अजून एक मंदिर आहे, आलोबा मंदिर वेळगिवे. तर या मंदिरामध्ये आपण नंतर येणार आहोत. तर या मंदिराच्या आवारात या ठिकाणी हा एक स्टेज बनवण्यात आलेला आहे, ज्या ठिकाणी सर्व सांस्कृतिक कार्यक्रम होतात. त्यानंतर तिकडे एक संपूर्ण शेड आहे आणि मंदिराच्या समोर आहे ही दीपमाळ. आणि हे मंदिर आपल्या गिरिये रामेश्वर यासारखंच कातळामध्ये कोरलेलं आहे. परत जर तुम्ही ह्याच्यामध्ये गेलात कुठे दाभोळेमध्ये पोखरबाव, तर त्या ठिकाणसारखं सेम आहे. श्री रामेश्वर मंदिर वेळगिवे, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग. आणि असा आहे आपला जांबा दगड जो पूर्ण कोरलेला आहे, त्याच्यातून आपल्याला आतमध्ये जावं लागतं. हर हर महादेव. खूप जुनं असं पांडवकालीन मंदिर आहे. या मंदिराचा इतिहास, याची आख्यायिका आपण जाणून घेऊया. ओम नमः शिवाय. वा, खूप भारी, खूप सुंदर. तर हे पूर्ण असा मंदिराचा परिसर आहे. महाशिवरात्रीला या ठिकाणी खूप मोठी अशी जत्रा भरते. याचे खांब देखील बघा, हे देखील संपूर्ण दगडातच कोरलेले आहेत. हा पूर्ण आपला जांबा दगड आहे, जो आपल्या कोकणातील सड्यांवर प्रामुख्याने आढळतो. ओम तत्सत. तर आपण आता सभामंडपातून येतोय गाभाऱ्यामध्ये. तर गाभाऱ्यामध्ये आल्यानंतर या ठिकाणी आपल्या जांभ्या दगडामध्येच कोरलेलं खूप विशाल असं हे शिवलिंग आहे. खूप सुंदर. अरे खारुताई. आणि या शिवलिंगावर या ठिकाणी वरती अभिषेक होतोय. तर श्रावणात आज देखील खूप भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येतात. महाशिवरात्रीला देखील या ठिकाणी मोठी जत्रा भरते. गाभाऱ्यामध्ये अजून या ठिकाणी दिवाबत्तीसाठी असे हे एक रॅम्प केलेले आहेत. आणि इतर पाषाणं तर कुठे दिसत नाही, पण या ठिकाणी एका देवीचं पाषाण आहे. तर याची माहिती आपण इथले जे स्थानिक आहेत त्यांच्याकडूनच घेऊया. तर पहिल्यांदा शिवलिंगाचं दर्शन घ्या. शिवलिंगाचा जो हा गाभारा आहे, तर हा गाभारा साधारण 7 ते 8 फूट उंचीचा आहे. मॅक्झिमम मला वाटतं 7 ते 8 फूट असेल. त्याच्यानंतर याची लांबी रुंदी देखील एक 9 ते 10 फूट बाय एक 10 ते 11 फूट आहे. असा छोटासाचा गाभारा आहे आणि हा देखील संपूर्ण कातळामध्ये असा कोरलेला आहे. कुठेही बाकी तुम्हाला काही असं आता सध्याच्या दिवशी सध्याच्या वेळचं बांधकाम दिसणार नाही. हे पूर्ण प्राचीन असं पांडवकालीन बांधकाम आजही आहे. याच्यामध्ये कोणताही बदल केला गेला नाही आहे. आणि मला वाटतं या गाभाऱ्यातील शिवलिंगाचा जर आकार बघायला गेला तर तो देखील एक साधारण 5 फूट एक लांबी रुंदीला असेल. त्याची उंची देखील एक साधारण 4.5 ते 5 फुटापर्यंत. आणि एवढं विशाल शिवलिंग मला वाटतं कोकणातील हे पहिलंच असेल. जर कोणाला माहिती असेल की या शिवलिंगाच्या आकाराचं अजून शिवलिंग आपल्या कोकणात आहे तर कृपया कमेंटमध्ये त्याची माहिती सांगा. मी पहिल्यांदाच हे शिवलिंग बघतोय. अगदी आमच्या गावापासून एक साधारण 15 ते 20 किलोमीटर वेळगिवे आहे. खूप सुंदर. या ठिकाणी दर्शन घेऊन तर खूप मस्त वाटलं आहे. आणि संपूर्ण शांतता आणि आजूबाजूचा परिसर देखील खूप निसर्गरम्य असा आहे. गाभाऱ्यामधून आपण बाहेर सभामंडपात आल्यावर या ठिकाणी मला वाटतं हनुमान यांचं, वीर हनुमान यांचं पाषाण आहे. त्याच्यानंतर अजून एक पाषाण आहे, त्याच्यावर देखील पूजा केलेली आहे.
नंदी आहेत या ठिकाणी, त्यांचं देखील पाषाण आहे. या ठिकाणी ही मला वाटतं विरगळ आहेत या दोन, त्या देखील थोडंसं जरा क्रॅक झालेल्या आहेत, पण बहुतेक आपल्या कोकणातील मंदिरांमध्ये अशा ह्या विरगळ आढळतात. आणि या ठिकाणी दानपेटी आहे, तर या मंदिराला दान द्यायचं असलं तर तुम्ही या ठिकाणी दान करू शकता. त्यानंतर आपण जे खोबणी बोलतो, तर प्रत्येक आपल्या या कातळातील कोरलेल्या मंदिरांमध्ये अशी दिवाबत्तीसाठी लागणारे हे होल्स असे ठेवण्यात आलेले आहेत. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतील. आणि ह्या खिडक्या देखील बघा, संपूर्ण एकाच दगडात कातळात ह्या खिडक्या कोरलेल्या आहेत. त्याचसोबत खांब, या खिडक्यांची देखील एक साधारण साईज बघितली तर 4 बाय 4 फूट आहेत, आणि रुंदी जर ह्याची बघायला गेली तर जवळपास 2.5 फूट तरी आहेच. तर खूप सुंदर असं हे पांडवकालीन शिवमंदिर आहे. बाहेर जर आलात तर या ठिकाणी ह्या एंट्रीमधून आपण येतो, वाकून आपल्याला यावं लागतं. साधारण 4 फुटापर्यंत याची उंची आहे जमिनीपासून. आणि इकडे पण बघायला गेलं तर हा इथे एक ओपन स्पेस ठेवलेला आहे, आणि इथे समोर बोर्ड ओम नमः शिवाय. आणि त्याच्यानंतर मग आपण ज्या ठिकाणी कसं एक व्हरांड्यामध्ये छज्जा करतो, तर त्या छज्जा टाईपमध्ये हे संपूर्ण स्ट्रक्चर थोडं पुढे आलेलं आहे. आणि मग इथून नंतर हे सर्व मंदिराचं कोरीव काम सुरू होतं. मुख्य सभामंडप आणि त्यानंतर आतील गाभारा, असं हे पूर्ण या मंदिराचं स्ट्रक्चर आहे. फ्लोरिंगचं म्हणायचं झालं तर जे गाभाऱ्यामधील फ्लोरिंग किंवा या ठिकाणी सभामंडपातलं फ्लोरिंग हा देखील ओरिजिनल कातळच आहे, आपला जांभा दगडच आहे. सर्व तुम्ही ठिकाणी पाहिलात तर या ठिकाणी कोणतीही लादी वगैरे बसवण्यात आलेली नाही आहे. मंदिरातून आपण सभागृहातून बाहेर आल्यानंतर या ठिकाणी डाव्या बाजूला एक विहीर आहे. वाव, अरे, तर या ठिकाणी विहीर आणि पाणी पण एकदम पूर्ण क्रिस्टल क्लिअर, एकदम असा तळ दिसतोय खालपर्यंत, पूर्ण क्लिअर असं पाणी आहे. आणि ही देखील विहीर आहे, ही संपूर्ण या कातळामध्ये कोरलेली आहे. आणि इकडून तुम्ही बघा, मगाशी मी बोलत होतो तो हा छज्जा जवळपास 2 ते 2.5 फूट बाहेर काढलेला आहे. आणि त्याच्यावरती जर बघितलं तर मुख्य कातळ आहे ते देखील 2 फुटाचं आहे. म्हणजे हे जुनं कोणत्या प्रकारे कोरीव काम केलेलं असेल याचा तुम्हाला एक अंदाज येईल. आणि किती अभ्यास करून याच्यावर, त्या कारण या दगडाची स्ट्रेंथ किती, आपल्याला कितीपर्यंत आतमध्ये कट केलं तर हा संपूर्ण पोर्शन पुढे राहू शकतो कॅन्टिलिव्हर टाईपमध्ये. तर याचा संपूर्ण अभ्यास करून हे जे पूर्ण जांभा दगड आहे आपला, त्याच्यामध्ये कोरीव काम करून हे मंदिर बांधण्यात आलेलं आहे. आणि इकडून एक देखील रस्ता जातो, तर हा रस्ता मला वाटतं वरती जो आपण रोडकडे आलो आहे तर त्या ठिकाणी जातो आहे रस्ता. फक्त या विहिरीकडे या ठिकाणी फ्लोरिंग केलेलं आहे, आणि हा जो कठडा आहे तो फक्त चिरेबंदी नवीन बांधण्यात आली आहे. बाकी जे विहीर आहे ती रेग्युलर जुन्या पद्धतीची, म्हणजे ज्यावेळी मंदिर बांधलं असेल, कोरलं गेलं असेल तर त्याचवेळी ही विहीर देखील बांधण्यात आली आहे. आणि पाणी देखील खूप आहे, जवळपास 9 ते 10 फुटापर्यंत या ठिकाणी पाणी, आणि पूर्ण क्लिअर, अगदी तळ दिसतो, स्वच्छ असं पाणी आहे या ठिकाणी. सभामंडपाच्या समोर इथे आपल्याला काही पाषाणं दिसत आहेत, तर या पाषाणांची माहिती आपण या मानकऱ्यांकडून घेऊया. त्याच्यानंतर इकडे देखील एक पाषाण आपल्याला बघायला मिळते, तर तिथे देखील पूजा वगैरे झालेली आहे. खूप सुंदर. मंदिराच्या बाहेर आपण परिसरात आलो तर बाजूला संपूर्ण एक दगडी चिरेबंदी कंपाऊंड करण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर हे जे टप्पे आहेत हे मला वाटतं जुनेच आहेत, कारण हे संपूर्ण आपल्या जांभ्या दगडातच कोरलेले आहेत. आणि समोर आहे या ठिकाणी तुळशी वृंदावन, आणि त्यानंतर इथे आहे ही दीपमाळ. तरी प्रत्येक कोकणातील मंदिरांमध्ये आपल्याला आढळून येते. आणि या ठिकाणी जे सांस्कृतिक कार्यक्रम होतात तर त्याच्यासाठीचा स्टेज बनवलेला आहे. त्याच्यानंतर तिथे आहे श्री आलोबा मंदिर वेळगिवे. मित्रांनो, आत्तापर्यंत मी पाहिलेलं आहे एक वेगळंच आणि म्हणजे खूप जुनं पांडवकालीन असं शिवमंदिर आहे. कातळात कोरलेलं आपण पोखरबाव गणपती मंदिर, तर त्या ठिकाणी देखील एक शिवमंदिर आहे. तर ते आपण व्हिडिओमध्ये आपण त्याची व्हिडिओ बनवलेली आहे सुवर्ण कोकण ब्लॉगवर. पण त्या मंदिरामध्ये आणि ह्या मंदिरामध्ये खूप फरक आहे, जमीन आसमानाचा. तिथे एवढ्या प्रमाणात असं खोदलेलं नाही आहे.
अजून एक आपल्याकडे आहे मंदिर, ते विमलेश्वर मंदिर. तर विमलेश्वर मंदिराची ती देखील सेमच अशी स्ट्रक्चर आहे. विमलेश्वर मंदिर देखील आपल्या जो संपूर्ण कोकणात आढळणारा जांबा दगड आहे त्या संपूर्ण कातळामध्येच पांडवांनीच कोरलेलं आहे, पांडवकालीनच आहे ते मंदिर. तर ते देखील आहे. पण त्या ठिकाणी जे शिवलिंग आहे आणि या ठिकाणी जे गाभाऱ्यातील शिवलिंग आहे याच्यामध्ये खूप फरक आहे. कोकणातील सर्वात मोठं शिवलिंग या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं. जवळपास मला वाटतं 4.5-5 फूट लांबी, रुंदी आणि उंचीला देखील 4.5-5 फूट एवढ्या उंचीचं शिवलिंग पहिल्यांदाच मी बघतोय. जर या मंदिराला तुम्ही नक्की भेट द्याच. मी तुम्हाला नक्कीच सांगतो की भेट द्या, तुम्हाला खूप मस्त वाटेल. एक वेगळं पांडवकालीन शिवमंदिर बघितलेल्याचा तुम्हाला एक अनुभव मिळेल. आता या ठिकाणी यायचं कसं, तर या ठिकाणी यायला तुम्हाला खूप सारे ऑप्शन्स आहेत. जवळचं रेल्वे स्टेशन आहे कणकवली, तर कणकवलीमधून तुम्ही विजयदुर्ग रोडला उंडील तिठा आहे आणि उंडील तिठ्यावरून आतमध्ये वेळगिवे गाव आहे, जवळपास 4 ते 5 किलोमीटर असेल. आणि तरळेमधून म्हणजे मुंबई गोवा हायवेवरून तरळेमधून साधारण आपण निघालो तर एक 10-12 किलोमीटरवर फणसगाव म्हणून गाव आहे, उंडील तिठा. तर उंडील तिठ्यावरून आपल्याला आतमध्ये यावं लागतं. रेल्वेने आलात जर तुम्ही, रेल्वे स्टेशनवरून कणकवलीमधून बसेस वगैरे असतात, तर विजयदुर्ग जाणाऱ्या बसेस किंवा या ठिकाणी वेळगिवे गावात इकडे देखील येणाऱ्या बसेस असतात. पण त्याचे टायमिंग असतात, सकाळ, दुपार, संध्याकाळ. तर ते टायमिंग तुम्हाला चेक करून यावं लागतील. देवगड डेपोमधून देखील बसेस निघतात, त्याच्यानंतर कणकवलीमधून देखील बसेस निघतात. तर त्यामार्फत तुम्ही या ठिकाणी येऊ शकता. प्रायव्हेट गाडी जर करून यायची असेल तर तुम्ही डायरेक्ट उंडील तिठा म्हणून गुगलला सर्च करायचं. तरळेमधून जो विजयदुर्गला रस्ता येतो, आपला विजयदुर्ग कोल्हापूर हायवे, तर त्या रोडने फणसगावमधून उंडील तिट्यावरून आतमध्ये 4 ते 5 किलोमीटरवर हे सुंदर असं मंदिर आहे. नक्की 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 भेट द्या, तुम्हाला खूप आवडेल, याची मी गॅरंटी देतो. मित्रांनो, आपण आता मंदिराचा संपूर्ण परिसर बघितला, तर आता या मंदिराची आपण डिटेलमध्ये अजून माहिती घेऊया. तर या ठिकाणी ग्रामस्थ आहेत या वेळगिवे गावचे, तर ते सांगतील सर्व माहिती. नमस्कार काका. नमस्कार. हे आमचं वेळगिवे गावठण येथील पुण्यक्षेत्र रामेश्वर मंदिर. आणि हे रामेश्वर मंदिर हे प्राचीन आहे, पांडवकालीन हे मंदिर आहे. याला फार असा मोठा इतिहास आहे. आपल्या कोकण पट्ट्यामध्ये एवढं भव्य दिव्य असं मंदिर मला वाटतं हे आपलं रामेश्वर मंदिर आहे. असं कुठेही जवळपासच्या आपल्या कोकण पट्ट्यामध्ये हे असं आढळत नाही. आणि इथले एक वैशिष्ट्य आहे की इथे एक बाजूला विहीर आहे. त्या विहिरीचं पाणी समजा त्या विहिरीच्या पाण्याने तुम्ही आंघोळ केलात 3 दिवस, तर ते पहिले लोक सांगायचे की 3 दिवस आंघोळ केल्यानंतर अंगावरचे चर्मरोग आहेत ते सगळे दूर होतात. तसेच इथे मोठ्या प्रमाणात इथे महाशिवरात्रीचा उत्सव साजरा होतो. त्यानंतर त्रिपुरारी पौर्णिमा साजरा होते. त्याच्यानंतर गाव वार्षिक पूजा असते एक सत्यनारायणाची, तीसुद्धा इथे मोठ्या प्रमाणात केली जाते. इथले लाड मानकरी आणि संपूर्ण गाव हे सर्व हे जे उत्सव आहेत ते मोठ्या उत्साहाने इथे साजरे करतात. अजून एक सांगायचं मंदिर म्हणजे ह्या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे हे मंदिर पांडवांनी एका रात्रीत कोरलेलं आहे. आणि एका रात्रीत कोरल्यानंतर हा जेवढा मोठा एरिया आहे त्याची जी माती आहे ती माती आसपास कुठेही आपल्याला आढळत नाही. आणि हे मंदिर कोरून झाल्यानंतर बाजूलाच आलोबानाथांचं मंदिर आहे. ते ज्यावेळी ते काम सुरू करत होते आणि पहाटेचा कोंबडा हरवला आणि ते काम अर्धवट ठेवून पांडव निघून गेले. त्यानंतर जवळजवळ 15-20 वर्षा अगोदर ग्रामस्थांनी आपल्या श्रमदानातून ते आलोबा मंदिर उभं केलं. आणि तिथेही आमचे श्रावण गुरुवार जे कार्यक्रम असतात ते तिथेही साजरे केले जातात. आणि इथेही मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा केला जातो. धन्यवाद काका, खूप छान माहिती दिलीत. तर मित्रांनो, आपण आता या मंदिराची माहिती सर्व घेतलीच आहे. तर मी तुम्हाला आवर्जून सांगतो की या मंदिरामध्ये नक्की एकदा भेट द्या. खूप सुंदर असं हे आपल्या कोकणातील मंदिर आहे. हे भव्य दिव्य शिवलिंग बघा आणि हा जो संपूर्ण आणि हे जे संपूर्ण कोरीव काम केलेलं आहे त्याचा हा पूर्ण एक अनुभव नक्की घ्या. तर मंडळी, आपण आता वेळगिवेमधील रामेश्वर मंदिराला भेट दिलेली होती. तर खूप सुंदर असं प्राचीन पांडवकालीन मंदिर आपण बघितलं या व्हिडिओतून. तर देवगड तालुक्यातील अशीच आपण जी प्राचीन आणि जागृत अशी शिवमंदिर आहेत त्यांना आपण भेट देतच राहणार आहोत. तर त्यासाठी आमचं सुवर्ण कोकण व्लॉग यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा. याच्या पुढे देखील आपण असे व्हिडिओ बनवत राहणार आहोत.
तर भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.